वाल्मिक कराड पोलिसांना आदेश द्यायचा. संतोष देशमुख खून खटला बीड बाहेर चालवा. छत्रपती संभाजीनगरमधून बातमी आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण तापलेलं आहे. या घटनेशी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे राईट हँड समजले जाणारे वाल्मिक कराड यांचा संबंध जोडला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर 21 दिवसांनी 2 कोटींच्या खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल असलेला वाल्मिक कराड पुणे येथे पोलिसांना शरण आलेला आहे. त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी केज न्यायालयाने सुनावली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवा अशी मागणी केली आहे. वाल्मिक कराड याची दहशत आणि पोलीस खात्यात असलेला दबाव पाहता या हत्या प्रकरणाचा खटला बीड जिल्ह्यामध्ये चालवणे योग्य ठरणार नाही. वाल्मिक कराड हा अनेकदा पोलिसांना आदेश द्यायचा. मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे दोघे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड जिल्ह्याबाहेर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर किंवा पुणे येथे चालवला पाहिजे अशी मागणी दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचं सांगितलं आहे. वाल्मिक कराड यांना परवा ते स्वतः सरेंडर झाले. याच्यातल्या काही गोष्टी बारकाईने जर बघितल्या तर त्या दिवशी केजच्या न्यायालयामध्ये एक सरकारी वकील देशपांडे यांनी हा खटला याच्यामध्ये उभं राहायला नकार दिला. हा कोणत्या कारणाने नकार दिला याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. भीतीमुळे दिला की काही तत्वनिष्ठ वकील आहेत देशपांडे साहेब, त्याच्यामुळे त्यांना या खटल्यात उतरावं वाटलं नाही. परंतु ते गव्हर्नमेंट प्लीडर आहे, त्याच्यामुळे त्यांनी उतरायला पाहिजे होतं. परंतु याची खातरजमा केली पाहिजे सरकारने की या सगळ्या याच्यात यांनी नकार का दिला. दुसरी गोष्ट, SIT 2 लागलेल्या आहेत. याच्यातले अधिकारी मेजॉरिटीनं बीडचे आहेत. केजच्या कोर्टात ज्या केजचं पोलीस स्टेशन यांच्यावर गुन्हा दाखल करायला तयार नव्हतं, जे पोलीस स्टेशन यांच्या इशाऱ्यावर नसतं, वाटतं त्या ठिकाणचे लोक, त्या ठिकाणचे CID, त्या ठिकाणची SIT, जर अधिकाऱ्यांचं नाव मी आज बघितलं, वाचलं सगळं, तर याच्यामध्ये मेजॉरिटी लोक बीडचे. माझं याच्यातलं स्पष्ट मत असं आहे की याच्यामध्ये राज्याचा एखादा वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये असला पाहिजे. एक स्वतंत्र टीम राज्याची त्याच्यामध्ये असली पाहिजे. आणि हा खटला केजच्या ऐवजी बीड जिल्हा सोडून मग संभाजीनगर असेल, पुणे असेल, नगर असेल, इतरत्र चालवला पाहिजे. कारण ज्या ठिकाणचे पोलीसच आरोपी बरोबर बसतात उठतात, ज्या ठिकाणचे पोलीस तपास करायला तयार नाही, आणि अशाच पोलिसांकडे पुन्हा एकदा तपास दिला तर मला वाटतं हे सगळं काही स्टोरी रायटिंग व्यवस्थित केलेली आहे, एका फ्रेम मध्ये बसवलेली आहे. काही दिवस जाऊ द्यायचं, नंतर काही दिवसानं पुन्हा एकदा आरोपीला बाहेर काढायचं, अशा प्रकारची स्टोरी तयार केलेली काय, अशा प्रकारची शंका सुद्धा ओव्हरऑल सगळ्या आरोपीच्या बॉडी लँग्वेजवरून लक्षात येते. अजूनही मोबाईल जप्त केला. या मोबाईलमध्ये काय काय आहे, कोणाकोणाचे फोन आले, कोणाकोणाचं CDR रेकॉर्ड अजूनही पोलिसांनी CIDने जाहीर केलं नाही. मला वाटतं हे जाहीर करायला पाहिजे. कोणी म्हणेल मी या खटल्यामध्ये नाही, मी याच्यामध्ये नाहीये, परंतु प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा, सपोर्ट असणारा, सहभागी असणारा सुद्धा या खटल्याचा आरोपी होऊ शकतो, नव्हे तो झालाच पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या आरोपींचे मोबाईल जप्त झाले. याच्यामधले व्हिडिओज काय आहे, यांना कोणाकोणाचे फोन आले, कारण 3 तासाचा काळ मधला आहे. या 3 तासाच्या काळामध्ये काय काय झालं हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे लवकरात लवकर बाहेर येण्याची सुद्धा आवश्यकता आहे. म्हणजे याच्यातला सगळ्यात महत्वाचं, या सगळ्या SITच्या टीम आहे, याच्यामध्ये महाराष्ट्रातले तरबेज अधिकारी याच्यात नियुक्त केले पाहिजे. आणि हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेर चालला पाहिजे. आणि देशपांडे जे तिथले गव्हर्नमेंट लीडर आहे, त्यांनी खटला चालवण्यास का नकार दिला याची सुद्धा माहिती घेतली पाहिजे. अशा प्रकारची सुद्धा मागणी मी राज्य सरकारला करेन. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.